श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवशी, वर्तले पुढे काय ते सांगा। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन। सांगता ज्याला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथून श्रीगिरी पर्वताता येती, लोकानुग्रहासी। मास 4 क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते। दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरवपुरा। कुरवपूर महाक्षेत्र कृष्णगंगा वाये तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रकट महिमा परंपारी, सांगता विस्तार असे देखा। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एक चित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण, पुढे असे अवतार व्हावया कारण। सांगेन याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी, त्याची भार्या होती देखा, नाम तिचे अंबिका। सुशील आचार सेवका, महापुण्य सती देखा, तिथे पुत्र होऊन मरती। पूर्वकर्म फळ अर्जिती, अनेक तीर्थव्रत आचरिती। तिने केले परिसा, ऐसे असता जे होणार गती। पुत्र जाला मंदमती, माता स्नेह करी प्रीती। अपूर्व आपणासी म्हणून वर्धता, माता पित्या घरी विप्रात्मजा वाढला अति प्रीती करी। व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया। विद्या नये तया कुमारा, मंदमती अज्ञान बहिराव। चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टनी। प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अवरात्र। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमचे घरी। कष्टे करून नानापुरी, पोशिले एका बाळकासी। विद्या नाही वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होनी उपजावे। वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैवश वशे करुनी, पंचत्व पावला परियसा। पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी। याची न्याय आपले उदर भरी, जीवित्व करी याच परी। विप्रस्त्रियेचा कुमार देखा, विवाह योग्य झाला निकाची। निंदा करीती सकळ लोक, मतिहीन म्हणून या कन्या न देती कोणी। त्याची समस्त करीती दूषणी, म्हणती काष्टे वाहे का पाणी। उदर भरी येणे विधी, ऐसे कोणी ब्रह्मचारी। दुःख करी नानापरी, मातेसी म्हणत असे अवसरी। ते प्राण त्याची नपला, निंदा करीती सकळ मज। सोनी देह कवण काज, पोसू न शके माते मज तुझ। जाईन अरण्य वासासी, एकुणी पुत्राचे वचन। माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन। विलापिते नारी, माता सुत दुःख करीत। गेली गंगा प्रवाहात, तेथे देखील जगदूत धरीत। श्रीपाद येती स्नान करीतात, जाऊनी दोघे लागती चरणी। विनवित कर जोडूनी, वासना असे आमचे मनी। प्राण त्या जावा गंगेत, निरोप द्यावाची। आमाशी सद्गती व्हावया कारणाची। आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू। एकोणी विप्रस्त्रियेचे वचन, पुसते श्रीपाद कृपा करून। काय संकटी तुमचे मन, त्या जिणे प्राण कवण्या गुणे। विप्रस्त्री तय वेळा, सांगती झाली दुःख सकळा। म्हणे स्वामी भक्तवत्सला, ताराव्या आम्हा बाळकासी। पुत्राविणे कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी। केली व्रते पूजा करी, सकळ ही देवारे दिले व्रते। उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमित। झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन। वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन। मंदमती दुरात्मा, कृपा करी का। श्रीपाद येती जन्मोजन्मी ऐसी गती। पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज। कृपासागर दैन्यहरण, म्हणून धरिले तुझे चरण। शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू। जन्मोनिया संसारी, कष्ट केले नानापरी। न देखोची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती। वाचोनिया हा एक सुत, शेळीच्या गळा स्तन लोंबत। वृथा जन्म झाला म्हणत, विनवितसे श्री गुरु देवा। आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे। पुण्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी। सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती। उपाय सांगा श्री गुरु येती, म्हणून चरणी लागली या त्याचेनी। माते उद्धार गती, नवे मागुती पुनरावृत्ती। पित्रा सकळा स्वर्ग प्राप्ते, लादे ऐसे निरुपावे। वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी। बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी। श्रीपाद एकूण तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून। करी वो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा। गवळीनीचे घरी देखा, कृष्ण उपजला तो कारणिका। व्रत केले गवळीनी हे का, ईश्वराची आराधना। तैसा आराधित ईश्वर, पुत्र पावसिता हा निर्धार। तुझ्या मनी आशा भार, लादली म्हणती श्रीपाद येती। विप्रस्त्री म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी। कैसा पूजेला चंद्रमौळी, विस्तारावे मज प्रती। तैसेच व्रत करीना आपण, म्हणून लागत असे चरणा। कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी। म्हणती श्रीपाद ती येसी, ईश्वर पूजी व तू प्रदोषी। मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने। पूजा करी जय गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणे। सांगेन कथा एक सगुणी, म्हणती श्री गुरु ती येसी। एकूण श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा। जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तयावेळी। विप्रस्त्री म्हणे स्वामी यासी, अभिनव माते निरोपिलेसी। देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा। श्री गुरु सांगते ती येसी, सांगेन एक एक चित्तेसी। उज्जैनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियसा। तया
नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून प्रिय सदा ईश्वर भक्ती करी नानापरी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्यता प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तयामणी भद्रसेन सख्यासी तयामण्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज पाके ज्यावरी जाण कनक होय परियसा जे जे चिंतित मानसी ते वे स्मरणेशी ऐशी ख्याती मणिकाशी समस्त राज्य कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविते तो माणिक बलात्कारे द्यावया देख राज्यवांछिती परिसा म्हणती क्रय करून देखा माणिक द्यावे आपणा एका जरी न देसी स्वाभाविक युद्धाला येऊ म्हणते राज्य समस्त मिळून पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळून शोणी वेष्टिले त्या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंकाना धरी माणसे एक चित्ते पूजे तसे महान काळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळून चला आपण ऐसेची लिंग करून पूजू आता म्हणून विनोदे करून आली आपुले गृह सनिधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करून लिंग पूजा करीती बाळकी सांग नाना परीची पत्री सांग कल्पती तेथे पूजेशी गोपिका स्त्रिया येऊन पुत्रांते नेती बोलवणी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भोना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकून गेली आपले मंदिरासी तुझ्या मोडीता बाळग प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षणयक पडिला भूमी अवधारा लय लावून लिंगस्थानी प्राण त्याजू पाये निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विणले ईश्वराशी कोप न करावा मातेशी पूजा मोडील प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंगालई गुप्ती लिंग राहिले रत्नखचिती गवळी या घरी येत याच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालया दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडूनी बोलती ओजे भेटो म्हणती रायाशी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐशियाची सी काय विरोध म्हणून पाठविती सेवकाशी भेटू म्हणती प्रीतीशी राजा बोलवी तयांशी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पोषितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेन सहित पाहावया येती कौतुकार्थ दिशे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेणेपरीची गोळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळिया कुमारासे सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत येती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातेशी सांगे सविस्तरा पुढे येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वर दिदलावर संशय न धरी निर्धारात प्रसन्न झाला कर्पूर गौरव देखील पूजा प्रदोषीची मोडेली प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसे ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तय वेळा तया विप्रस्त्री असे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव विप्रस्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होता तयावेळी बोलवणी तिचे कुमारकाशी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेशी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होता आला नरदेह धरोनी म्हणे ईश्वर तुची वशी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्य नव्हे तुझ्या वाक्याशी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करून पूजा करी ती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।